नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन तासिकेला भेटतो आहे। दुसरी तासिका आर्थिक विकास हे जे प्रकरण आपलं चालू होतं, या आर्थिक विकास प्रकरणातील आपली ही दुसरी तासिका। याआधी आपण आधीच्या तासिकेमध्ये आपण पंचवार्षिक योजना याचा सविस्तर अभ्यास केला। भारताने आर्थिक विकास कसा केला याचा नीटनेटका अभ्यास किंवा अध्ययन आपण मागच्या तासिकेला केलं। या तासिकेला आपण त्याचा पुढचा भाग इथे शिकणार आहोत। त्यातला पहिला जो भाग येतो तो म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण। पहा विद्यार्थी मित्रांनो, की भारतात बँकांचं राष्ट्रीयकरण कसं झालं तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्ही शिकलात। आपण याच्या आधीच्या प्रकरणामध्ये सर्व गोष्टी शिकलो। विकास कसा केला, काय केला हे आपण मागे पाहिलं। जेव्हा पंडित नेहरू पंतप्रधान होते किंवा लालबहादूर शास्त्री जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा बँकिंग क्षेत्रामध्ये भारतात खाजगी लोकांचं किंवा खाजगी जे बँकिंग व्यवस्था आहे किंवा खाजगी लोकांची जी मक्तेदारी असलेली आपल्याला दिसते। मग तेच लोक, खाजगी लोक ज्याला म्हणू आपण, किंवा जे उद्योगधंद्यातील लोक जे होते ते त्या बँकांचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसते। मग जे बँकांचं संचालक मंडळ जे होतं तेच उद्योग विकास आणि नफा वाढवण्यावर प्रयत्न करत होते किंवा त्याच्यावर ते भर देत होते। याला कुठे छेद देण्यासाठी 1955 मध्ये भारत सरकारने काय केलं की बँकांचं जे खाजगीकरण होतं, बरोबर आहे, हे खाजगीकरण रद्द केलं। तेव्हाची जे खाजगी बँक होती इम्पिरियल बँक ज्याला म्हणतो आपण, इम्पिरियल बँक, या बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि तिचं रूपांतर भारतीय स्टेट बँक या नावात किंवा भारतीय स्टेट बँक मध्ये याचं इम्पिरियल बँकेचं रूपांतर केलेलं आपल्याला दिसते। म्हणजे भारतातली पहिली जर का राष्ट्रीय बँक कोणती असेल तर भारतीय स्टेट बँक असलेली आपल्याला दिसते। मग अल्पावधीतच असं दिसतंय की या भारतीय स्टेट बँकेने आपले जाळे किंवा आपल्या ज्या शाखा आहे या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवल्या, की ज्या माध्यमातून अनेक शासकीय विकासाच्या योजना म्हणा किंवा भारत सरकारची जी विकासाची जी भूमिका होती ती तळागाळापर्यंत पोहोचली, ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आणि भारताने विकास करायला सुरुवात केली असं म्हटलं तरी चालेल। यानंतर आपण पाहू ते म्हणजे राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी। आता राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी म्हणजे भारतातील बँकांचं राष्ट्रीयकरण कसं झालं। भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती आणि मग जेव्हा मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती तेव्हा जेव्हा भारत सरकार योजना राबवत होती, त्या योजना राबवताना त्यामध्ये तूट यायची। मग ते तूट भरून काढण्यासाठी हे बँकेचं राष्ट्रीयकरण करणं फार महत्वाचं होतं। कारण बँकांना जो काही नफा होत होता हा खाजगी लोकांना होत होता, उद्योगधंद्यातील लोकांना होत होता, सरकारला याचा तीळ मात्रही फायदा होत नव्हता। मग सरकारच्या हे लक्षात आलं की जेव्हा जर का आपल्याला या योजनेमध्ये होणारी जी तूट आहे ते जर भरून काढायची असेल तर बँकेला होणारा जो नफा आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे, असं सरकारच्या जेव्हा लक्षात आलं, ज्या काही विकासाच्या ज्या योजना राबवता येईल तेव्हा त्यासाठी आपल्याला या बँकेचं खाजगीकरण म्हणजे राष्ट्रीयकरण करणं फार गरजेचं होतं असं भारत सरकारच्या लक्षात आलं। जेव्हा विकास धोरण राबवतो तेव्हा सरकारला या बँकेला होणार नफा याचा फायदा होणार होता। मग जेव्हा लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते तेव्हा अन्नधान्याची जेव्हा टंचाई निर्माण झाली, दुष्काळावर मात जेव्हा करायचं काम पडलं किंवा हरित क्रांतीचा प्रयोग जेव्हा हाती घेतला त्यावेळेस याचा फार मोठा फायदा झालेला आपल्याला दिसतो। नंतरच्या काळात जेव्हा इंदिरा गांधीच्या कार्यकाळात काय झालं की काँग्रेस पक्षातील जे समाजवादी विचारसरणीचे जे लोक होते, जे समाजवादी विचाराने प्रेरित झालेले होते, ज्याला काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ऍक्शन असं म्हणतात, हा जो गट होता या गटाने इंदिरा गांधींवर दबाव आणला। इंदिरा गांधींवर म्हटल्यापेक्षा आपण असं म्हणू की सरकारवर दबाव आणला आणि या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यास भाग पाडला गेला। यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू तो म्हणजे 20 कलमी कार्यक्रम। ज्या 20 कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्राचा एक वेगवान विकास ज्याला म्हणतो आपण, वेगवान विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा 20 कलमी कार्यक्रम फार महत्वाचा ठरला। जो 1 जुलै 1975 मध्ये ज्यावेळेस प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या तेव्हा या 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा झाली। यामध्ये तुम्हाला असं दिसतं विद्यार्थ्यांनो की
कुठकुठले उद्दिष्ट होते, हे कुठल्या तरतुदी होत्या, त्यात कमाल जमीन धारणा संपत्तीचे समान वाटप, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारणाच्या योजनेत वाढ करणे हे सुद्धा उद्दिष्ट किंवा हे सुद्धा त्याचा भाग असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर कामगारांच्या उद्योग क्षेत्रात सहभाग ज्याला म्हणू आपण, राष्ट्रीय प्रशिक्षण ज्याला म्हणून, योजना आणि वेठबिगारी यातून मुक्त करणे हा सुद्धा एक महत्वाचा कार्यक्रम या 20 कलमी कार्यक्रमात असलेला आपल्याला दिसतो. सोबतच तुमच्या असं लक्षात येते की जे कर चुकवेगिरी जी आहे किंवा आर्थिक गुन्हे आहे याची तस्करी रोखणे, जीवनावश्यक ज्या वस्तू आहे त्याचं दर नियंत्रण असेल, रेशनिंग यामध्ये सुधारणा करणे, सोबतच हातमाग वस्त्र उद्योग, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घर बांधणी असेल, दळणवळणाची सुविधा असेल, शाळेसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हे या 20 कलमी कार्यक्रमामध्ये उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं दिसते. पण याच दरम्यान हे करत असताना काही समस्या भारतात निर्माण झाल्या होत्या. त्यातली महत्वाची तुम्हाला दिसते ते म्हणजे कामगार समस्या. ही अत्यंत महत्वाची घटना त्या कालखंडात घडलेली आपल्याला दिसते भारताच्या विकासाच्या दरम्यान. त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नेमकं काय दिसते की 11 जुलै 1851 मध्ये मुंबईत पहिली गिरणी स्थापन झाली आणि त्यानंतर दादर असेल, परळ असेल, भायखळा असेल, भिवंडी असेल, प्रभादेवी असेल, वरळी असेल या ठिकाणी कारखाने, कापड गिरण्या सुरू झालेला आपल्याला दिसतो. म्हणूनच हा जो भाग आहे हा गिरणगाव म्हणून सुद्धा ओळखला जायचा. मुंबईतील हा जो भाग आहे याला गिरणगाव सुद्धा म्हटलं जात होतं. सोबतच हे चालू असताना जेव्हा 80चं दशक भारतात सुरू होतं त्या क्षेत्रामध्ये, त्या दशकामध्ये भारतातील कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. मग असंतोष निर्माण होण्यास कुठली परिस्थिती कारणीभूत ठरली, तर कारणीभूत ठरली ही परिस्थिती की काही उद्योगधंद्यातील जे कामगार आहे या कामगारांना पगार वाढ आणि त्यांना बोनसची रक्कम सुद्धा जास्त मिळत होती गिरणी कामगारांपेक्षा. मग साहजिकच गिरणी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यांना असं वाटायला लागलं की आपल्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, कारण इतर उद्योगधंद्यांमध्ये कामगारांचे पगार वाढवले जातात, त्यांना बोनसही जास्त मिळतो. म्हणून 1981 मध्ये दिवाळीच्या कालखंडात जे गिरणी कामगार आहे यांना असं अपेक्षित होतं की या दिवाळीला आम्हाला 20% बोनस मिळायला पाहिजे होता. मग त्यावेळेस या गिरणी कामगारांची प्रतिनिधित्व करणारी जे मंडळ म्हणजे जी संस्था होती, जी राष्ट्रीय मिल मजदूर संघ होता, यांनी मालकाशी वाटाघाटी केल्या, परस्पर वाटाघाटी केल्या आणि कामगार वर्गाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात घेतला नाही. आणि त्यामुळे साहजिकच की जी अपेक्षा गिरणी कामगारांना 20% बोनसची होती ती अपेक्षा त्यांची भंग पावली. फक्त त्यांना 8 ते 17% बोनस त्यावेळेस दिला गेला. मग हेही कारण या कामगारांच्या असंतोषाचं कारण ठरलं. मग हे सर्व त्यावेळेसचे कामगार गिरणीतील जे कामगार होते, हे कामगार त्यावेळेस जे काही तेव्हाचे जे काही नेते होते, डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले आणि डॉक्टरांनी या बंदचं किंवा या उठावाचं नेतृत्व स्वीकारावं अशी विनंती केली. आणि जवळपास या 65 गिरण्यातील सर्व कामगार एकत्र आले आणि त्यांनी दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू केला. जवळपास 1981 पहा 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत जवळपास 2.5 लाख गिरणी कामगार संपावर गेले. जे गिरणी कामगार संपावर गेल्याबरोबर गिरण्यांची जी धडधड सुरू होती ती मुंबईतली धडधड बंद पडली. जणू काही मुंबईचं हृदय बंद पडलेलं आपल्याला दिसते. आणि जवळपास हा संप 1 वर्ष चाललेला आपल्याला दिसतो. विद्यार्थ्यांनो, तेव्हा जे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर रा अंतुले यांच्या पुढे ही समस्या निर्माण झाली. यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. त्यांनी काय केलं की कायद्यानुसार जी राष्ट्रीय संघटना आहे कामगारांची, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, याच्याशीच सरकार वाटाघाटी करेल असं ठरलं. त्यामुळे कामगारांचा पूर्णतः भ्रमनिराश झाला. जे डॉक्टर सामंत, दत्ता सामंत जे नेतृत्व करत होते ते वेगळे पडले. ह्या 65 गिरणीतील कामगार वेगळे पडले आणि राष्ट्रीय
राष्ट्रीय मिल मजदूर संघाला महत्व त्यावेळेस प्राप्त आलं. मग दत्ता सावंतांनी हा जो कायदा होता की राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच वाटाघाटी करेल, हा कायदा रद्द करावा, यासाठी सुद्धा दत्ता सावंतांनी सरकारला मोठ्या प्रमाणात विरोध केला. संपाच्या सुरुवातीच्या काळात हा संप जवळपास 1 वर्ष चालला. सुरुवातीच्या 5-6 महिन्यात या गिरणी कामगारांना घरून मदत मिळाली, काही काळ परस्पर एकमेकांना लोकांनी मदत केली, पण नंतर या संपामध्ये फूट पडायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. त्याच दरम्यान सप्टेंबर 1982 मध्ये या डॉक्टर सामंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 2.5 लाख गिरणी कामगारांनी विधानसभेवर मोर्चा नेला होता. त्याचाही काही उपयोग झाला नाही. जवळपास पहिलाच हा एवढा मोठा दीर्घकाळ चाललेला किंवा एवढा मोठा संप हा भारतातील पहिला संप होता आणि या पहिल्या संपात जवळपास भारतातील 1.5 लाख कामगार काय झालेले दिसतात आपल्याला, बेकार झालेले दिसतात. मग या कापडापेक्षा नंतरच्या काळात पॉलिस्टरला महत्व आलं आणि पॉलिस्टरला महत्व आल्यामुळं हे गिरणी कामगार जे आहे, गिरणी कामगार म्हणजे सुती कापडाचे गिरणी कामगार, साहजिकच त्यांच्या खपावर परिणाम झाला. मग गिरण्याही बंद पडलेल्या आपल्याला दिसतात. जवळपास त्यावेळेस केंद्र सरकारने 13 गिरण्यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि समस्या सोडवण्यासाठी लवादाची सुद्धा निर्मिती केलेली होती, परंतु तेही यशस्वी झाले नाही. म्हणजे अशा प्रकारे हा गिरणी कामगारांचा संप पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी झालेला नव्हता. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे हा संप अयशस्वी झाला आणि त्यानंतर भारतात परत सत्तांतरण झालेलं आपल्याला दिसतंय. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवे आर्थिक धोरण. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने हे 1991 साल अत्यंत महत्वाचं आहे. किंवा 1991 मध्ये 10व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळेस केंद्रामध्ये PV नरसिंहराव हे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आणि त्यांनी अर्थमंत्री म्हणून कोणाची निवड केली तर डॉक्टर मनमोहन सिंह यांची निवड केली, की ज्यांच्या सहकार्याने हे भारताची बिघडलेली जी अर्थव्यवस्था होती, ही अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचं नवीन आर्थिक धोरण याच काळात राबवलं गेलं. अर्थव्यवस्थेचं संपूर्ण मूलभूत जे स्वरूप आहे तेच बदललं, त्यात बदल घडून आणलेला आपल्याला दिसतो आणि 1991 नंतर भारताची अर्थव्यवस्था जागतिक प्रवाहात आणलेली आपल्याला दिसते. या काळात भारताची अर्थव्यवस्था फार बिकट होती. विद्यार्थ्यांना PV नरसिंहराव अगोदर तुम्हाला कल्पना असेल की चंद्रशेखर हे त्यावेळेस पंतप्रधान होते. हा इतिहास आपण याच्या आधी शिकलेलो आहोत, फक्त आर्थिक बाबतीत शिकलेलो नाही. त्याच्यामुळे PV नरसिंहरावच्या आधी कोण पंतप्रधान होते, त्याच्या आधी कोण होते याचा सविस्तर अभ्यास आपण 2ऱ्या-3ऱ्या प्रकरणामध्ये केलेला आहे. मग जे चंद्रशेखर सरकारच्या काळात असं म्हणतात की चलनदरीचा जो वाढ होता हा 17% होता आणि आर्थिक वृद्धीचा दर जर का विचार केला तर फक्त 1.1% होता. म्हणजे एवढी आर्थिक परिस्थिती बिकट होती आणि भारत सरकारकडे परकीय चलन जर म्हटलं तर काहीच नव्हतं, फक्त 18 भर पुरेल एवढं परकीय चलन त्यावेळेस भारताकडे होतं. परकीय जे व्याज आहे ते देणे कठीण होतं, जे कर्ज होतं ते फेडणे सुद्धा कठीण होतं. अशातच 1991 मध्ये चंद्रशेखररावांनी काय केलं तर हे परिस्थिती सुधारण्यासाठी भारताकडे असणार जे सरकारचं सोनं होतं हे सोनं गहाण ठेवलं आणि काही प्रमाणात परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. कारण त्याच्या आधी चंद्रशेखररावांच्या आधी विश्वनाथ प्रताप सिंह सरकार होतं आणि या प्रताप सिंह सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी दिली, जी कर्जमाफी 10,000 कोटीपेक्षा जास्त होती. त्यामुळे जास्त आर्थिक बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला गेला. त्याच्यामुळे जे राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं कर्जाचं जे प्रमाण होतं ते बिघडलं, ते बदललं. 50-55% हे प्रमाण झालेलं आपल्याला दिसते. 1980 ते 81, 1990 ते 91 यात जर आपण एक विचार केला तर 1980 ते 81 या वेळेस भारतावर जवळपास $2,350 कोटी कर्ज भारतावर होतं आणि ते जर का 90 ते 91 चा जर विचार केला विद्यार्थ्यांनो तर ती रक्कम $8,380 कोटी पर्यंत
वाढलेलं होतं. म्हणजे या 10 वर्षात एवढं कर्ज भारतावर वाढलं, डबल टिबल 4 पट कर्ज भारतावर वाढलं होतं. एवढी आर्थिक परिस्थिती खराब भारताची या 80 पासून ते 91 पर्यंत झालेली दिसते. कारण नेहमी सत्तांतरण, खिचडी सरकार ज्याला म्हणतो किंवा अन्य कारण त्याला असतील, पण परिस्थिती मात्र वाईट झाली होती. इराकनं कुवेतवर आक्रमण केलं आणि तेलाच्या किमती सुद्धा वाढली होती. याचाही परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला दिसतो. आणि मग साहजिकच भारतात असणारं जे परकीय चलन होतं हे लोकांनी काढायला सुरुवात केली होती. अशा प्रकारची वाईट परिस्थिती त्या काळात झालेली आपल्याला दिसते. मग या वाईट परिस्थितीवर उपाययोजना कोणत्या करण्यात आल्या? उपाययोजना कुणी केल्या तर डॉक्टर मनमोहन सिंह तेव्हाचे अर्थमंत्री होते. त्यांनी भारतातील जी आर्थिक परिस्थिती आहे ती दूर करण्याचं, या वाईट परिस्थितीतून बाहेर काढण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलं. मग त्यांनी सर्वात प्रथम काय केलं तर परकीय जे गुंतवणूक आहे त्याच्यावरचे निर्बंध त्यांनी सर्वात आधी उठवलेले दिसतात. एवढंच नाही तर जे सार्वजनिक क्षेत्रातील जे खाजगी उद्योगांकरिता खुले करण्यात आले, जे सार्वजनिक क्षेत्र होते ज्याच्यावर फक्त सरकारची मालकी होती, अशाही उद्योगधंद्यांमध्ये आता खाजगी लोकांना गुंतवणूक करता येईल असे नवीन नियम केले. एवढंच नाही तर 1992 ला आपल्याला दिसते की जे परकीय गुंतवणुकीवरचे जवळपास निर्बंध काढल्यानंतर ती मर्यादा फक्त 18 पुरती मर्यादित ठेवलेली आपल्याला दिसते. सार्वजनिक उद्योगधंद्यामधील जो वाढता तोटा होता किंवा जी कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्र आहे ते खाजगी उद्योगासाठी खुली करण्यात आली. मग त्याच नंतर शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1992 मध्ये सेबीची स्थापना केली. आता सेबी म्हणजे काय? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही सेबी स्थापन केली की ज्याच्या माध्यमातून शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला. म्हणजे जे मंदीचं सावट होतं हा दूर करण्याचा प्रयत्न या काळात डॉक्टर मनमोहन सिंह यांनी केलेला आपल्याला दिसतो. एवढंच नाही तर साहजिकच ही परिस्थिती म्हणजे हे उपाययोजना केल्यानंतर तुम्हाला दिसते की काय काय बदल व्हायला लागले. तर भारतात परकीय गुंतवणूक वाढली, त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर व्हायला लागला. दूरसंचार क्षेत्रे खुली करण्यात आली. जागतिक व्यापारी संघटनेशी करार भारत सरकारने केले. खाजगीकरण असेल, उदारीकरण असेल, जागतिकीकरण असेल यास भारताने सुरुवात केलेली होती. त्यामुळे साहजिकच आता जी वाईट परिस्थिती किंवा आर्थिक परिस्थिती जी बिघडलेली होती ती आता रुळावर यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर महत्वाचं या दृष्टीने म्हणजे जे जागतिक व्यापार संघटना आहे याच्याशी कसे करार केले त्यात सर्वात आपल्याला महत्वाचं दिसते की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला जागतिक व्यापार संघटना म्हणतो, या 1995 मध्ये भारत सरकारने या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं सदस्यत्व स्वीकारलं. सदस्यत्व स्वीकारल्यामुळे या संघटनेचा जो उद्देश होता त्याचे परिणाम भारतावर व्हायला लागले. ते उद्देश कोणते होते तर खुला व्यापार होता, मुक्त व्यापार होता, कायदे निर्बंध नियम व धोरण बदलणे होतं, सर्वपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे यासारखी उद्दिष्ट या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनशी असलेले आपल्याला दिसते. मग जेव्हा भारत सरकारने काय केलं ज्याला आपण WTO म्हणतो, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, मग याच्यामुळे परिणाम काय झाला की याचं सदस्यत्व स्वीकारलं. याच्यामुळे परिणाम काय झाला की अनुदान आहे की आयात निर्यात असेल किंवा परकीय गुंतवणूक होती, जे संरक्षित क्षेत्र होते, शेती असेल, तंत्रज्ञान असेल आणि सेवा होतं, यात विकास व्हायला झाला. भारत सदस्य झाल्यानंतर व्हायला काय लागलं की वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आहे किंवा आरोग्य याचं व्यापारीकरण व्हायला लागलं. जागतिक व्यापार संघटनेच्या अहवालानुसार तुम्हाला असं लक्षात येते की दारिद्र्य लोकसंख्येत घट झालेली आपल्याला दिसते. बालमृत्यूच्या दरात घट झाली. पिण्याचे पाणी आणि सांडपाणी यात सुद्धा सुधारणा त्यावेळेस या WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं सदस्यत्व स्वीकारल्याने भारतात सकारात्मक पद्धतीनं विकास व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. म्हणजे झपाट्याने विकास या काळात भारतानं केल्या. किंवा जे पिण्याच्या पाण्याचं असेल किंवा सांडपाण्याचा जो प्रश्न होता त्याची पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असेल किंवा सांडपाण्याची जे विल्हेवाट असेल याचाही म्हणजे सुनियोजित विल्हेवाट लावली आणि प्रगती केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर भारतानं जे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार ज्याला म्हणतो आपण, याच्यात सुद्धा भारतानं सहभाग नोंदवला. यांच्याशी सुद्धा भारताने व्यापार केला. जे दक्षिण आशियाई देश होते त्यांच्याशी भारताने सार्क देशाकरिता विविध वस्तू ज्याला सार्क म्हणतो आपण की
भारताने या सार्क देशाकरता विविध वस्तूंच्या आयातीवरील जे निर्बंध होते ते उठवले, आयात शुल्कात सवलत दिली. एवढंच नाही तर भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीसाठी खुले केलेले आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं भारत सरकारनं 1991 नंतर आपला आर्थिक विकास केलेला आपल्याला दिसतो. त्याच्या आधी आपण पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून काही विकास केला आणि काही नंतरच्या काळात 1991 नंतर मात्र भारतानं झपाट्यानं आर्थिक विकास केलेला आपल्याला दिसतो की ज्याच्या आधारावर आज आपण महासत्तेच्या दिशेने वाटचाल करताना दिसते किंवा आपली अर्थव्यवस्था सुदृढ होताना आपल्याला दिसते. जरी आज ढासळलेली असेल पण इतर देशांच्या मानाने आपण काय करताना दिसतो आहे, प्रगती करताना आपण दिसतो आहे. अशा पद्धतीनं आपण या प्रकरणात विद्यार्थ्यांनो भारत सरकारने आर्थिक विकास कसा केला याचा अभ्यास इथे केला. तुम्हाला हे प्रकरण समजलंही असेल आणि विद्यार्थ्यांना माझी तुम्हाला विनंती आहे की जर का समजलं नसेल तर परत हे व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि सोबतच जर का अजूनही तुम्ही माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईबच करू नका तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, जेणेकरून मला आणखी नवनवी व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येण्याची एक प्रेरणा मिळेल, स्फूर्ती मिळेल. एवढं बोलून मी विद्यार्थी मित्रांनो आपली रजा घेतो, इथे थांबतो आणि पुढच्या प्रकरणाला परत आपण भेटू. धन्यवाद.